गोकुळात एके दिवशी श्रीकृष्ण आणि त्याचे सखे गोपाल गोपी यमुना काठी खेळत होते. सगळं वातावरण खेळमय आणि आनंदमय होतं. तेवढ्यात एका गोपालाने पाण्यात चेंडू टाकला. तो चेंडू घेण्यासाठी एक सखा यमुनेमध्ये उतरतो, पण तो अचानक बुडू लागतो. सगळे भीतीने घाबरतात. कृष्णा, वाचव त्याला, अशी हाक येते. श्रीकृष्ण क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारतो. तो आत खोल गेला. तेथे एक कालिया नाग होता. त्याच्या विषारी वासाने यमुनेचं पाणी काळं केलं होतं. पण कृष्णाला भीती नव्हती. तो त्याच्या फण्यांवर चढला आणि नृत्य करू लागला. कालिया नाग विवश झाला. त्याने शरणागती पत्करली. श्रीकृष्णाने त्याला क्षमा केली आणि वर दिला. ज्याच्या घरात नागाची पूजा केली जाईल त्यांच्या घराचे मी आणि माझे सखे कायम रक्षण करतो. त्याच दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागपंचमी म्हणजे नुसतं पूजन नव्हे, ती आपुलकी आणि रक्षण आणि श्रीकृष्णाच्या साहसाची आठवण आहे.